बीड जिल्ह्यातील माजलगावच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली। बोगस आणि बनावट कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवल्याचा ठपका ठेवत नगरसेविका रेखा अंकुश अंबुरे सरोदे यांचं जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने रद्द करून जप्त केले। सावंत कुटुंबाच्या वंशावळीतील नामसदृश्याचा आधार घेत प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। मूळ वारसांनी महसुली पुरावे सादर करून संबंधित नोंदी आपल्या कुटुंबाशी संबंधित असल्याचं स्पष्ट केलंय। या निर्णयानंतर अंबुरे सरोदे यांच्या नगरसेवक पदाचं भवितव्य काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता झाल्यानंतर ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी खामगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। तहसील कार्यालयावरील कथित प्रकारानंतर कोणतेही ठोस पुरावे नसताना काही कॉलेज तरुणांना अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच संबंधित तरुण आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक त्रास देण्यात आल्याचा दावा करत या कारवाईचा निषेध नोंदवलाय। यावेळी त्यांनी ठाणेदार रामकृष्ण पवार यांची भेट घेऊन संबंधित तरुणांना कोणत्या पुराव्यांच्या आधारे अटक करण्यात आली असा सवाल उपस्थित केलाय। सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निर्दोषांना गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। 17 तारखेला तहसील कार्यालय खामगाव हे काही शेतकऱ्यांनी जाळण्याचा प्रयत्न केला असं तहसीलदारांनी खामगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि त्या फिर्यादीच्या आधारे खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी काही कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांना अटक केलेली आहे आणि ती अटक करण्यापूर्वी त्यांच्या घरच्यांना प्रचंड मनस्ताप दिलेला आहे, त्यांची हरासमेंट केलेली आहे, त्यांच्यावर दबाव आणलेला आहे आणि ती दबाव आणून या 2 मुलांना इथे अटक करण्यात आलेलं आहे। तर मी विनंती करायला आली होती की हे काय प्रकार आहे बाबा, ज्यांनी ॲक्च्युली ती घटना केलेली असेल त्यांच्याबद्दल काही दुमत नाही, आपण त्यांना अटक करा, पण ज्यांचा त्या घटनेमध्ये सहभागच नाही अशा लोकांना अटक करणे, त्यांना अटक करण्यासाठी घरच्यांना प्रेशराईज करणे आणि त्या संबंधित आरोपीला प्रेशराईज करणे की बाबा तू घटना केली याची तू कबुली दे, हा प्रकार निषेधार्ह आहे आणि त्याबद्दल आम्ही बोलण्यासाठी इथे खामगाव शहर पोलीस स्टेशनला आलो होतो। पण इथले पोलीस प्रशासनाची भूमिका ही अतिशय चुकीची आहे। बेकायदेशीररित्या ते या प्रकरणाचा तपास करत आहे आणि सत्ताधाऱ्याच्या दबावाखाली ते या प्रकरणाचा तपास करत आहे। चुकीच्या लोकांना, निर्दोष लोकांना या खोट्या गुन्ह्यामध्ये ते अडकवत आहे। त्याच्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याने आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत आहोत। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ब्रह्मगाव इथं आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान धवलसिंग मोहिते पाटील यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय। हनुमान मूर्ती विटंबना प्रकरणाच्या निषेधार्थ आयोजित मोर्चात बोलताना त्यांनी महात्मा गांधी आमचे बाप नाहीत, ते पाकिस्तानचे बाप असतील असं विधान केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली। नव्या चर्चेला आता तोंड फुटलंय। हनुमानाची विटंबना केली जाते, ही विटंबना करत असताना ह्या विटंबनेच्या विरोधामध्ये जेव्हा आमचे हिंदू कार्यकर्ते त्या ठिकाणी विरोध दर्शवतात, तर विटंबना करणाऱ्यावरती एकच जणांवर गुन्हा आणि संविधानाच्या पद्धतीनं विरोध करणाऱ्यांवरती 6 जणांवरती गुन्हे दाखल झाले। अरे एका मूर्तीवर आमच्या गोमातेची हत्या एकच जण करू शकतो का? तिचे तुकडे करून तिचं रक्त आणि मांस आमच्या मारुतीच्या अंगावर फासण्याचं काम एकच व्यक्ती करू शकतो का? कुठेतरी पाणी मुरतंय। प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आता हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या हिंदुत्ववादी सरकारामध्ये जर आमच्या हिंदूंवरतीच अन्याय होऊ लागला तर तुम्ही वेळीच सुधारा, नाहीतर तुमचे काही खैर नाही। ही मातृभूमी ही आपली आई आहे। आई इतके वर्ष त्या काँग्रेसवाल्यांनी आपल्याला फसवलं, देशाचा बाप म्हणतो ते महात्मा गांधी म्हणायचे। अरे ते काय आमचा बाप नाही, ते पाकिस्तानचा बाप असेल। भारत देश ही आमची मातृभूमी आहे, भारत भूमी आपली आई आहे। आपला बाप कोण आहे माहिती आहे का?
हिंदू धर्म हा आपला बाप आहे. आपल्या धर्मात लिहिलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. सगळ्यात पहिलं स्थान आहे आपल्या आईला आहे, वडिलाला आहे. त्यामुळे आपल्या मातृभूमीला आणि आपल्या धर्माकडे भविष्यात जर कोण वाकड्या डोळ्यांनी बघत असेल तर ते डोळे काढायचे पहिले आणि मग संविधानात बघू आपण. कारण ही लांडी जर आपलं संविधान मानत नसतील, ही लांडी जर आपलं संविधान मानत नसतील तर संविधानाच्या माध्यमातून न्याय मिळणं फार अवघड आहे. चांदवड तालुक्यात भीषण पाणी टंचाईचं संकट गडद झालंय. 13 गावं आणि 8 वाड्या वस्त्यांमधील नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय. सध्या 10 टँकरद्वारे दररोज 24 फेऱ्या मारून पाणी पुरवठा केला जातोय. नांदूर, टेक, कुंडाणे, कानडगाव, दरेगाव, डोणगाव, पुरी, वडगाव, कळमदरे, काळखोडे, गंगावे, मेमनसखेडे, खुर्द यांसह अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र भीषण टंचाई निर्माण झाली. पावसानं अद्याप समाधानकारक हजेरी न लावल्यानं अनेक विहिरींनी तळ गाठलाय. परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. दरम्यान आणखी 10 गावांकडून टँकरची मागणी करणारे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झालेत. आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढवण्यात येईल अशी माहिती ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र साबळे यांनी दिली. नमस्कार. सध्या आता जून महिना सुरू आहे. आपल्याकडे टँकर एप्रिलपासून सुरू झालेले आहे. आपण चांदवड तालुक्यामध्ये ज्या ज्या टंचाईग्रस्त आपल्या ग्रामपंचायती आहेत तिथून वेळेत माहिती घेऊन आणि त्यांच्या डिमांडनुसार वेळेत प्रस्ताव मागून घेण्यात येतात आणि वेळेत त्यांचे प्रस्ताव मंजूर करून टँकर सुरू करण्यात येतात. सद्यस्थिती अशी आहे की आपल्याकडे सध्या 13 गावं, 8 वाड्या अशा ठिकाणी 10 गाड्यांद्वारे टँकरच्या खेपा सुरू आहेत आणि एकूण 24 फेऱ्या ह्या गावामध्ये केल्या जातात. सध्या आपल्याकडे MGPचा जो जलकुंभ आहे तिथून आणि नगरपालिकेच्या जलकुंभावरून पाण्याचे स्रोत या टँकरला उपलब्ध करून दिलेले आहेत आणि टँकरच्या फेऱ्या ह्या मुदतीत केल्या जातात. आताच घेतलेल्या आम्ही माहितीनुसार जूनमध्ये हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण अल्निनोचा पण प्रभाव आहे आणि अजून ते पावसाची सुरुवात झालेली नाही. परंतु जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे टँकर पुरवण्यासाठी प्रशासन